6 डिसेंबर 1992 म्हटलं की आठवतो तो एकच क्षण आणि तो म्हणजे बाबरी मस्जिदचा झालेला उद्ध्वंस। 30 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे हा दिवस भारताच्या सुवर्ण इतिहासामध्ये आजही नमूद आहे आणि इथूनच सुरुवात झाली ती हिंदू धर्माच्या मध्यबिंदू असणाऱ्या म्हणजेच राम मंदिराच्या स्थापनेची। बाबरी मस्जिदची मेढ ढासळल्यामुळे या दिवसाला महत्त्व आहेच, पण तितकंच महत्त्व आहे ते बाबरी मस्जिद पाडणाऱ्या हजारो नाही तर लाखो करोडो हिंदू प्रेमी राम भक्तांना आणि त्या हातांना। याच बाबरी मस्जिद घटनेमध्ये शहीद झालेले कितीतरी कारसेवक आजच्या दिवशी आपल्याला आठवले आणि आज त्या शहीद आत्म्यांना शांतीही मिळाली, कारण आज खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम हे आपल्या घरी परत आलेले आहेत। याच संधीच्या पार्श्वभूमीवर आणि या घटनेला एक ऐतिहासिक उजाळा देण्यासाठी आपण संवाद साधणार आहोत आष्टा शहराचे शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांच्यासोबत। नमस्ते, आज आपण महाराष्ट्र न्यूज या चॅनलवर भेटणार आहोत माजी नगरसेवक वीर कुदळे यांना। त्यांनी अयोध्येमध्ये जाऊन जी कारसेवा केली होती त्याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। सर नमस्ते, तुमचं महाराष्ट्र न्यूजच्या महाराष्ट्र गट्ट्यावर स्वागत आहे। जय हिंदू राष्ट्र, जय महाराष्ट्र। आम्हाला तुम्ही जे अयोध्येत जाऊन जी कारसेवा केली होती त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल। आष्ट्यासारख्या लहान गावातून तुम्हाला अयोध्येसाठी जाण्यासाठी प्रवास का व कसा सुरू झाला व त्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली? मी 1984 साली डॉक्टर सतीश बापट आहेत, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आष्टा शहरात ते काम करत होते, त्यांच्या दवाखान्यात मी कंपाऊंडर म्हणून काम करत होतो। तेव्हापासूनच मला हिंदुत्वाची आवड आणि हिंदुत्वाची प्रेरणा त्यांच्या सहवासामुळे मिळाली। आणि 1986 साली आष्टा शहरातून जे शिलान्यासची पदयात्रा निघाली, शिलान्यासची एक प्रभात फेरी, त्यामध्ये सहभागी होतो। तेव्हापासून मला हिंदुत्वाची, छत्रपती शिवरायांच्या विचारांची आवड आहे। त्यासाठी तुम्ही अयोध्येपर्यंत जेव्हा निघाला होता त्यापर्यंत तुमचा पोचण्याचा प्रवास कसा होता? अयोध्येला अंदाजे 4 डिसेंबरला मिरजेहून निजामुद्दीन एक्सप्रेसनं मी आष्टा शहरातले का माझे कार्यकर्ते विलास जाधव आणि पोपट पवार नावाचे कार्यकर्ते होते, असे केवळ 3 जणच आम्ही अयोध्येला मिरजेतून निजामुद्दीन एक्सप्रेसमधून सुमारे 4 डिसेंबरला तिकडं रवाना झालो। मिरजेतून जेव्हा तुम्ही रेल्वेतून जात होता तेव्हा तुमचा अनुभव कसा होता? त्यावेळेचे सोबती पण तुमच्यासोबत आहेत का? मिरजेतून अनुभव फार थरारक होता, कारण 1990 साली ज्यावेळी कारसेवकांनी तिथं कारसेवा करायचा प्रयत्न केलेला होता, त्यावेळी मुलायमसिंग यादव हे मुख्यमंत्री होते। त्यावेळी तिथं प्रचंड गोळीबार झालेला होता, अनेक कारसेवकांचं बलिदान झालं होतं आणि अक्षरशः शरयू नदीत डेड बॉड्या फेकून देण्यात आल्या होत्या। त्यामुळं अतिशय त्या दिवशी जात असताना भीती होतीच, परंतु ते वयच असं होतं की काय वाटलं नाही त्यावेळी जाताना। माझे कार्यकर्ते होते, विश्व हिंदू परिषदेचे, भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी त्या रेल्वेमध्ये होते आणि भीती हा काय संबंधच येत नव्हता भीती वाटायचा। आष्टा शहरात जेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात जेव्हा कार्यक्रम झाला होता त्यावेळेचं नियोजन कोणी केलं होतं? तेव्हा ते मिरवणूक काढली होती शहरातून, त्यावेळेचं काय नियोजन होतं? भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं 1995 साली सरकार आलं, त्यावेळी पालकमंत्री अण्णासाहेब डांगे होते आणि मी पहिल्यांदा आत्ता शिवसेना बाळासाहेब ठाकरे चौक आहे आष्टामध्ये, त्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांचा स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या ठिकाणी अण्णासाहेब डांगेंनी सांगितले की हा शिवसेनेचा पदाधिकारी आहे आणि ह्या अयोध्येत जाऊन कारसेवक म्हणून त्यानं काम केलेलं आहे आणि बाबरी मशीद पाडण्यात ह्या पश्चिम महाराष्ट्रातले काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यात ह्याचा सहभाग होता। त्यांनी माझं त्या व्यासपीठावर सत्कारही केला आणि कौतुकही केलं होतं। त्यावेळी तुम्ही जेव्हा अयोध्येत पोचला होता तेव्हा तुमची सोय तिथे कशी झाली होती? अयोध्येत पोचल्यानंतर फैजाबादमधून जवळजवळ 16 किलोमीटर अंतरावर अयोध्या आहे, तिथून आम्हाला बसनं प्रवासाची व्यवस्था केलेली होती।
संपूर्ण व्यवस्था ही विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, बजरंग दलाचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था केली होती. राहण्यासाठी मोठे कॉलेज होते, जेवणाची वगैरे तिथे सगळी व्यवस्था केलेली होती. तसे जेवणखाण्याबाबतीत किंवा बाकी नियोजनाबाबतीत त्यांनी फार सुंदर व्यवस्था केली होती. त्याबद्दल आमचं अजूनसुद्धा हेवा वाटावा असं त्यांनी सोय केली होती. 6 डिसेंबर 1992 रोजीची अयोध्या कशी होती? 6 डिसेंबर 1992ला सकाळी 10-10:30 वाजता बाबरी मशिदीपासून हाकेच्या अंतरावरती त्या ठिकाणी मोठे व्यासपीठ उभा केलेलं होतं. लालकृष्ण अडवाणी साहेब, तुम्हाला सांगतो, विश्व हिंदू परिषदेचे सगळे नेते, ऋतुंबरा देवी, साध्वी ऋतुंबरा देवी, आमचे विश्व हिंदू परिषदेचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक मोठे दिग्गज नेते आम्हाला पाहण्यात आले आणि त्यांच्या सभा आणि त्यांची जी आक्रमक भाषण होती त्याने इतका चमत्कार घडवला की त्या दिवशी असं कार सेवेचाच तो कार्यक्रम होता. बाबरी पाडणं वगैरे हे काही डोक्यात नव्हतं, तसा प्लॅन असा नव्हताच कुठल्या नेत्यांचा. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते आंदोलन चालू होतं. कार सेवा आणि जनजागृती करण्याच्या बाबतीत हे आंदोलन होतं त्या दिवशी. त्या दिवशी तुमच्या मनात नेमका कोणत्या भावना होत्या? भावना होत आहे म्हणण्यापेक्षा धर्मवीर आनंद दिघे, ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते, ते त्या ठिकाणी होते आणि त्यांचा माझा त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा पहिला योग. मला त्यांच्याबद्दल अट्रॅक्शन होतं, मी त्यांचा फॅन होतो. कारण ठाणे जिल्ह्यामध्ये आनंद दिघेने शिवसेनाचा झंझावात निर्माण केला होता आणि त्यामुळं त्यांना जाऊन मी भेटलो, त्यांच्या पाया पडलो. त्यावेळी त्यांच्याबरोबर बरेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते होते. त्यांच्याबरोबर जोन त्यावेळी पोलीस बंदोबस्ती त्यांना होता. 2 मोठ्या रायफलधारक, 2 कॉन्स्टेबल होते मोठे आणि 4-5 त्यांचे वैयक्तिक बॉडीगार्ड, असं त्यांचे असे हात बांधून ते उभे होते. मी जाऊन त्यांच्या पाया पडलो. म्हणजे कुठून आला आहेस? तर मी म्हटलं सांगली जिल्ह्यातून आलो. पक्षाचा कुठला कार्यकर्ता? काय पक्षाचं? मी माझी धनगर गल्ली आहे म्हटलं, आणि धनगर गल्लीचा तिथला मी शाखा प्रमुख आहे. मग काय करूया? बाबरी पाडायची का ठेवायची? साहेब म्हणलं तुमचा आदेश, तुम्ही म्हणाल ते पाडून टाका म्हटलं. ती बाबरी कशाला ठेवायची? एवढ्या लांबून यायचं, मोकळं हातानं कशाला जायचं? तो जे त्याने आम्हाला आदेश दिला त्या भावनेच्या भरात त्यांचं जे स्पिरिट होतं ते आमचं वय होतं, ते तिथून जे आम्ही गेलो, काही 100 फुटावरती ती मशीद होती आणि गेलो. सगळ्या शिवसेनेचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि जास्ती करून बजरंग दलाचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र सुरुवात जी केली ती शिवसैनिकांनीच केली त्या दिवशी. एवढा आणि इतका म्हणजे प्रचंड पोलीस बंदोबस्त, केंद्रीय राखीव दलाचे पोलीस, राज्य राखीव दलाचे पोलीस, स्थानिक पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स, एवढ्या फोर्स असतानासुद्धा तिघे साहेबांचा आदेश, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीच प्रतिमा आम्ही त्यांच्यामध्ये बघितली आणि त्यामुळे आम्ही घोमटावरती चढलो. मी तर 2-3 वेळा खाली पडलो. मात्र त्या ठिकाणी एका तिथल्या उत्तर प्रदेशामधल्या कार्यकर्त्यांनी त्या घोमटाला मोठा दोर बांधलेला होता. त्या दोराला चढून वर चढलो धरून आणि हातोडे होते. वास्तविक पाहता ते हातोडे, मोठे दोर, पहारी छोट्या छोट्या, त्या तिथं काही दिवसापूर्वी आणूनच ठेवले असावेत असं मला त्याविषयी मला खात्री पटली. तर त्यावेळी आम्ही ती मशीद फोडायला चालू केली. सुरुवातीच्या टप्प्यात एक 35-40च कार्यकर्ते आम्ही वरती गेलतो. त्यात शिवसेनेचे बहुतांश होते. आणि जसं चालू केलं मी पाडायला, घुमट वगैरे फोडायला, तसा प्रचंड असा तरुणांचा एक जमाव आला आणि त्याने ती परत पाडायला चालू केली. आणि टप्प्याटप्प्यानं जवळजवळ 12-1 वाजल्यापासून हे चालू होतं. संध्याकाळी 6पर्यंत तिन्ही सगळे घुमट पाडून मशीद उद्ध्वस्त करून ती सगळा परिसर असा मोकळा करण्यात आला. त्यावेळी त्या दिवशी जे व्यासपीठ उभा केलं होतं त्यावेळी कोणते दिग्गज नेते उभे होते व्यासपीठावर? व्यासपीठावरती
माझ्या स्मरणानुसार लालकृष्ण अडवाणी साहेब होते. विश्व हिंदू परिषद ज्या ऋतंबरा देवी या साध्वी त्यांचंही भाषण होतं. उमा भारती होत्या. परत विश्व हिंदू परिषद आणखी बरेच मोठे नेते होते. शिवसेनेचे असे मोठे नेते म्हणजे व्यासपीठावरती कोण भाषण करत नव्हते. मात्र आनंद दिघे म्हणजे आनंद दिघ्यांचं जाणीवपूर्वक मला आठवते की ते स्वतः होते त्या ठिकाणी. चांगलं आठवते. त्यावेळी त्या व्यासपीठावरून जी भाषणं झाली त्यातील महत्त्वाचे मुद्दे नेमके काय होते? महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीला कारसेवा हेच ध्येय होतं. 1990ची कारसेवामध्ये अनेक कारसेवकांना हुतात्मा झाल्यामुळं शहीद झाल्यामुळं आत्ताची 1992ची जी कारसेवा आहे ती यशस्वी करायची आणि त्यातून संपूर्ण देशाला जगाला संदेश द्यायचा की हे कारसेवक करून परत एकदा हिंदूंमध्ये जागृती करायची. ह्या उद्देशानंच ते सगळे व्यासपीठावरची भाषणे चालू होते. तरी त्या दिवशी महत्त्वाचा मुद्दा कोणता गाजला होता? असं कोणतं भाषण झाले की ते भाषण ऐकून सगळेजण पेटून उठून बाबरे फोडायची या इथून? साध्वी ऋतंबरा देवींचं हे जे भाषण होतं ते फार आक्रमक होतं. त्याला तोड नाही. कारण शेवटच्या टप्प्यात जे त्यांचं जे भाषण चालू झालं ते आक्रमक होतं. मात्र एवढं आक्रमक भाषण होऊनसुद्धा त्या घुमटावर चढायचं किंवा तिथं ढाचा तोडायचं धाडस कुणाला होत नव्हतं. ते धाडस फक्त आणि फक्त शिवसैनिकांनीच केलं. त्या दिवशी 6 डिसेंबर रोजी अयोध्येत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा ऐकायला मिळाल्या आपल्याला? प्रभू श्री रामचंद्र की जय, मंदिर यही वही बनाएंगे. रामाशिवाय घोषणा नाही. रामच, प्रभू श्री सिया रामचंद्र की, अशा मोठ्या घोषणा होत्या. आणि संपूर्ण अयोध्या त्या घोषणांनीच, ते अयोध्या म्हणजे इतकी प्रचंड मंदिरं आहेत त्या ठिकाणी. मंदिर आहेत, मठ आहेत, धर्मशाळा आहेत. म्हणजे हिंदुस्थानातलं एवढे मोठी मंदिर असणारं आणि मठ असणारं, धर्मशाळा असणारं दुसरं कुठलं शहर असेल असं मला वाटत नाही. तेव्हा जवळपास लोकांना एकत्र जमायला सुद्धा बंदी घातली होती तत्कालीन सरकारनं. तेव्हा सुद्धा सगळे लोक अचानक एकत्र कसे आले? बाबरी मशीद नेमकी कशी पाडण्यात आली? बाबरी मशीद 6 डिसेंबरचे कारसेवेचं संपूर्ण कार्यक्रम होता. 90चा अनुभव बघता कारसेवक जरा भीतीनंच होते. बाबा आणि काही गोळीबार होईल आणि एखादं घातपात होईल किंवा कारसेवकांचा बळी जाईल, ही भावना एक कारसेवकांचा बळी जावं आणि ते राम मंदिर व्हावं अशी विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची भावना नव्हती. त्या ठिकाणी शांततेच व्हावं. कारसेवक हे कारसेवा करून जगाला एक संदेश द्यायचा, बाबा आमचं राम मंदिर पाडून या ठिकाणी बाबरी मशीद बांधलेली आहे आणि ती आम्हाला बंद करायची आहे, ती पाडायची आहे आणि त्या ठिकाणी राम मंदिर उभा करायचं आहे, हीच भावना सर्वच नेते मंडळींची होती. मशीद पाडण्यासाठी तिथे कोणती साधने उपलब्ध होती? तुम्ही इथून काही सामान घेऊन गेला होता? नाही, सामान कसलं घेऊन जातो? सामान न्यायचा काही प्रश्नच नव्हता. कारण कारसेवेला जाणार होतो आम्ही. कारसेवेला जाताना हत्यार घेऊन जायचं काय संबंध? तिथं साधनं कोणती कशी उपलब्ध झाली तुम्हाला? मोठे हातोडे होते, पहारी होत्या, दोरखंड होते मोठे मोठे वरती चढण्यासाठी. वास्तविक हे पूर्वनियोजित तिथं त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापूर्वी ते बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी आणून ठेवलं असावं असं मला वाटते. कारण एवढ्या मोठ्या घुमट्यावरती चढणं आणि ते एवढी जुनी मशीद पाडणं, ते असं एखाद्या हातानं वगैरे काही ते शक्य नव्हतं. मशीद पाडताना तुम्हाला काय अडचणी आल्या? अडचण नाही. अडचण ही काही डोक्यात नव्हतं आमच्या. अडचण कशी झाल्या? जेव्हा तुम्ही आमचं राम मंदिर पाडून, आमचं रामलल्लाचं मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बाबरानं बांधली. आमच्या हिंदुस्थानावर तो अन्याय झालेला होता आणि ते आम्हाला उद्ध्वस्त करायचंच होतं. अडचण कसली आल्या? आमचं कर्तव्य, हिंदू म्हणून आमचं कर्तव्यच होतं. तुम्हाला पाडण्यासाठी जिथं जेव्हा तुम्ही घुमटावर जात होता तेव्हा तुम्हाला काय अडचण आली किंवा वर त्याच्यावर जाण्यासाठी काय अडचण आली? अडचण काय, दोर सुरुवातीला अडचण होतीच, पण दोरखंड मोठा होता. दोरखंडाला धरूनच आम्ही वरती गेलो. परत तर स्पर्धा लागली, वर कोणी जायचं आणि वर कोणी पाडायचं. काय मी 1 तास, अर्धा पाऊण तास तर आम्ही, माझे विलास जाधव
माझ्या आष्टा शहरातले कार्यकर्ते होते. परत नंदकुमार निळकंठ ते तांदूळवाडीचे आमचे कार्यकर्ते आहेत, आता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत, ते आमच्याबरोबर होते. अडचण अशी काय नाही, पाडले. जेव्हा बाबरी उद्ध्वस्त झाली तेव्हा तुमच्या मनात पहिली भावना काय होती? जन्माला आलाय सार्थक झालं. हिंदू म्हणून जन्माला आलाय सार्थक त्या दिवशी मला झालं. हिंदू आणि हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरेंचे विचार, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे याचा मला त्या दिवशी गर्व वाटला. मशीद पाडल्यानंतर दंगल कधी सुरू झाली त्यावेळेला तुमची भावना काय होती? मशीद पाडल्यानंतर दंगल त्या दिवशी आम्ही सायंकाळी 6च्या दरम्यान फैजाबाद रेल्वेच्या स्टेशनवरती आलो. कारण त्यावेळी अयोध्येत रेल्वेचं छोटंसं स्टेशन होतं, आत्ता जंक्शन झालेलं आहे. तिथून आम्ही तिथून आलो. प्रचंड दगडफेक, प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि जीव मुठ्ठीत धरूनच आम्ही आलो. कारण त्या दिवशी त्यावेळी यंत्रणा नव्हती अशी फोन करणे, हे करणे, मोबाईल त्यावेळी नव्हते. जीव मुठ्ठीत धरूनच प्रभू रामचंद्राची कृपा घ्या आज आम्ही मशीद पाडली आणि आमच्या डोळ्यात देखत हे मोठं मंदिर होते. हे फार मोठं भाग्य आहे. 1990ला जेव्हा बाबरी पहिल्यांदा पाडण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा तिथे गोळीबार झाला होता व तिथे काही कारसेवक ठार झाले होते. हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही 1992मध्ये कारसेवक करण्यासाठी तुम्ही जेव्हा गेला तेव्हा तुम्हाला भीती वाटली नाही का? कारसेवकांवरती हल्ला झाला म्हणजे त्यावेळी मुलायमसिंग यादवांचं सरकार होतं आणि मुसलमानांच्या एक गट्टा मतासाठी त्यांना कारसेवा होणं, हिंदुत्वाचा तिथं झंकार होणं, ओंकार होणं किंवा हिंदुत्वात जागृती होऊन त्या बाबरी मशीद पाडण्यासंदर्भात काही कारवाई होईल असं या भीतीपोटी किंवा सरकारला ते व्हायचंच नको होतं म्हणून शरयू नदी प्रेत टाकली. अनेक आमच्या कारसेवकांच्यावरती गोळीबार झाला, जखमी झाले, जायबंद झाले. म्हणजे ते त्या दिवशी 1990 साली ती कारसेवा होती बाबरी मशीद पाडण्याचा. त्या दिवशी त्यावेळी काय असा विषय नव्हता. मात्र 6 डिसेंबर 1992ला निश्चितपणे हा गड जिंकलेला आहे. 1990 व 1992मध्ये जे कारसेवक मृत्युमुखी पडले त्यांच्याविषयी तुमच्या काय भावना आहेत? मृत्युमुखी पडले, अनेक कारसेवक मृत्युमुखी पडले. आज ते हयात नाहीत दुर्दैवानं. त्यांना ते हयात असते तर सगळ्यात अत्यानंद त्यांच्या कुटुंबियांना त्यांना झाला असता. आणि 92च्या दंगलीमध्ये अनेक हिंदूंचा नरसंहार झाला. काही ठिकाणी जिथं मुस्लिम बहुसंख्य वस्ती आहे त्या ठिकाणी हिंदूंच्यावरती अत्याचार झाले. हे सहन करावं लागलं. अनेक हिंदू तरुणांना, कुटुंबांना आपली आहुती द्यावी लागली. त्या कारसेवकांच्या आहुतीतून, बलिदानातून हे आज मंदिर उभा होते. हे फार चांगली गोष्ट आहे. मात्र दुर्दैवानं कारसेवकांचा विसर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. आज एवढं मोठं उद्घाटन होते मात्र कारसेवकांचा कुठं उल्लेख किंवा त्यांना निमंत्रण दिल्याचं मला काही आठवत नाही. जेव्हा तुम्ही अयोध्येत गेला होता तेव्हा तुम्ही आष्ट्यातून 3 जणच गेला होता, पण एवढ्या लाखोंच्या गर्दीत तुम्ही एकत्र राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या होत्या? उपाययोजना काय, तिघांना एकत्र राहायचं काय अवघड आहे. रेल्वेत तिघं होतो, सगळे हिंदू बांधव होते, कार्यकर्ते होते, शिवसैनिक होते आणि तो स्पिरिटच वेगळं होतं. एकटं काय काय तिथं विश्व हिंदू परिषद, RSS, भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथं राहण्याची व्यवस्था केली ती जेवणाची. त्याची काही अडचण नाही आली त्यावेळी. जेव्हा तुम्ही अयोध्येत राहिला होता तेव्हा तेथील स्थानिक लोकांचे काय सहकार्य होते? त्यासाठी तेव्हाचे एकूण तुमच्यासोबत आता आहेत काय संपर्कामध्ये? नाही, काय संपर्क नाही. कारण तो एक दिवसच आमचा तो इतका आजरामर झाला की कोणाच्या संपर्क येण्याचा संबंध नाही. पोलीस समोर होते, अगदी शस्त्रधारी पोलीस असताना बाबरी मशीद पडत होती. हा सगळा चमत्कार प्रभू रामचंद्राचाच आहे आणि एकमेव आणि भारतीय जनता पार्टीचे एक कल्याण सिंग मुख्यमंत्री होते म्हणूनच ती बाबरी मशीद पडली, नाहीतर ती बाबरी मशीद पडली नसती. जेव्हा तुम्ही अयोध्येवरून घरी येत होता तेव्हा तेथील काही आठवणी तुम्ही आणल्यात का?
आठवणी तिथली विटा वगैरे एक वीट आणलेली मी. विटेचं पूजन वगैरे घरी केलं. तर बाबरी मशिदीची ती वीट तिला कशाला ठेवू, तिचं विसर्जन करून टाकलं. आता राम मंदिर झालं, ती विटेचं काय करणार आहे? ज्या ठिकाणी आमच्या रामाचं मंदिर पाडून बाबरी उभा केली, त्या बाबरीच्या विटेचा आमचा काय संबंध? पण ती एक भावना होती, काहीतरी वस्तू आणून ते आणलेली होती. जेव्हा तुम्ही अयोध्येतून घरी आला तेव्हा घरातल्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिली प्रतिक्रिया घरातच घेण्यात मला. आता ते भगवे कपडे घालून गोसावी व्हा, स्वामी व्हा, बाहेरच जावं म्हटले. आता त्यानंतर तुम्ही काय केलं? काय म्हणले म्हणजे घरातले कंटाळून गेलेले, काय गुटसूट भगवे झेंडे, जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना. स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही, आईवडिलांचा विचार नाही. ह्या वयात तुम्ही हे 2-3 दिवस मी असाच कार्यकर्त्यांच्या घरी राहायचो. परत समजूत काढली लोकांनी, घरच्या शेजाऱ्यांनी, बाहेर किती दिवस ठेवायचा. मग घरी घेतलं. वडील हिटलर स्वभावाचे होते, त्यांना हे पटायचं नाही. त्यामुळे तो काळ होता. ठीक आहे. ही जी संपूर्ण घटना घडली याचं श्रेय तुमच्या मते तुम्ही कुणाला द्याल? हे घटना घडली ते धर्मवीर आनंदीगे साहेब त्या ठिकाणी जर नसते तर मी तर काय त्या घुमटावर चढायचा प्रयत्नही केला नसता. कारण त्यांनी जे ताकद दिली, स्पिरिट दिली, त्यांचा जो आवाज दारारा होता, त्या भावनेपोटी आम्ही त्या मशिदीवरती चढलो आणि पहिली घोषणा दिली, शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. त्या उत्तर प्रदेशसारख्या हिंदी भाषिक पट्ट्यात बाळासाहेबांचा गजर हा आम्ही तिथं केला आणि बरेच शिवसैनिक आलेले होते त्यावेळी. प्रचंड कार्यकर्ते होते. सगळ्याच हिंदुत्ववाद्यांनी हा जल्लोष त्या दिवशी म्हणजे पाडून साजरा केला, बाबरी मशीद पाडून. आत्ताच्या वातावरणानुसार तुम्ही जे आत्ता हिंदू मुस्लिम ज्या वाद होतात त्यासाठी आत्ताच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश काय, स्वतःच्या धर्मासाठीच जगा. धर्म मानलाच पाहिजे. मुसलमान म्हणून एकत्र येतात, पण हिंदू म्हणून एकत्र येत नाहीत. हे दुर्दैव आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नसते, हे राम मंदिर झालं नसतं. काँग्रेसवाल्यांनी काही केलं असतं का? नसतं केलं. म्हणून जसे मुसलमानांची वोट बँकवर राज्यकर्ते राज्य करत होते, आता हे धंदे बंद करा. आता हिंदूंची वोट बँक झाली पाहिजे आणि हिंदूंची उपद्रव शक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे हिंदू राष्ट्र कदापि होणार नाही. मला हिंदू राष्ट्र झालेलं बघायचं. भारत नाही, अखंड भारत पाहिजे.